हॅलो फ्रेंड, कशा आहात? मजेत असाल तर आजचा आपला व्हिडिओ आहे. आपण छोट्याशा मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणून त्यांची एक छोटीशी फरमाईश आहे की मम्मी आज मोमोज झाले पाहिजे. तर खूप खुश आहेत मुलं. त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी बनवावं म्हणून त्यांची एक मोमोजची इच्छा पूर्ण करते. तर आज मी मोमोज बनवणार आहे आणि बाजारापेक्षा आपण बाजारामध्ये तरी कसे ते बऱ्याच दिवसामध्ये पॅकिंग ठेवतात, नंतर तळून वगैरे घेतात किंवा स्टीम करतात. तर तसं न करता आपण आपल्या घरीच स्टीमचे पण तळलेले पण बनवू शकतो. तर ते कसे बनवू शकता आणि घरच्या घरी सामानामध्ये टेस्टी, हेल्दी आणि खूप सुंदर असे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तुम्ही पण तुमच्या मुलासाठी एकदा नक्की ट्राय करा. तर चला, मी आता तुम्हाला लागणारे साहित्य दाखवते. मी इथे सगळं चॉप करून घेतलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला सांगते काय काय वापरले. तर चला मग मी तुम्हाला सामान दाखवते. तर चला तर मग हे बघा, मी इथे घेतलेलं आहे हे आपलं मोमोजचं हे बनवून घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये आपली पत्तागोबी असते, पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची हे सगळं मी बारीक चॉप करून घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला लावा, कारण मिक्सरमध्ये काढूनच असं आपलं हे असं छानसं बॅटर होतं. हे जे मोमोजमध्ये वापरतात ना ते, तर ते बॅटर मी इथे बनवून घेतलेलं आहे. शिमला मिरची, कोबी, पत्तागोबी आणि गाजर आणि त्याच्याचबरोबर आपला सोयाबीन जो असतो ना भाजीचा सोयाबीन, तो घेतलेला आहे. तो भिजत ठेवला 2-3 मिनटं, 2-3 मिनटं नाही 5 मिनटं तरी भिजत ठेवा, त्याला छान फुलतो. आणि नंतर आपल्याला ते सगळं चॉपरला लावून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं. तर तेही मी बनवून घेतलेलं आहे. ते तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, सामान आपण काय काय वापरले. तर नक्की सुट्ट्यामध्ये त्यांना एन्जॉय करू द्या, मुलांसाठी बनवा. आणि इथे मी घेतलेला आहे मैदा मळून. हे बघा, हे मैदा बघू शकता मी इथे मळून घेतलेला आहे. घट्टसर आहे, खूप आपला हे नाही आहे, कारण आपण घट्टच पाहिजे याला मोमोजला. तर मी इथे आणि एवढासा लागतो. याच्यामध्ये भरपूर काय होतात. आणि इथे मी थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि ते मी कुठलं काय काय वापरलं ते पण दाखवते. हे बघा, हे बघा हे. आणि त्याच्यामध्ये ते स्टफिंग जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला लागणारं सामान म्हणजे आपलं सोया सॉस, विनेगर. आणि जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही हे वापरू शकता, काय टमॅटो सॉस पण वापरू शकता त्याच्यामध्ये, कारण टेस्ट वेगळी येतो. आणि त्याच्याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, हा आपला मैदा घेतलेला आहे. पॅकेट माझ्याकडे ऑलरेडी असतात मैदा, रवा वगैरे. तर हे मी मैदा वापरते. तर तुम्ही कुठला पण वापरू शकता, असं काही नाही. तर एकदा नक्की बघा. तर आता मी पुढची प्रोसेस करून घेते. कसे बनवायचे ते बघा, आता मी तुम्हाला दाखवते. दुसरी प्रोसेस करून घेतलेली आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आपण मस्त अशी एक पोळीसारखी बघू शकता. आपली इथे दुसरी बंद करूया ते आपण बघू शकता. आपण दुसरी हे करून घेतलेली आहे. याची मस्त पिठाचा एक गोळा बनवला आणि त्याची आपण इथे ही पोळी बनवून घेतलेली आहे. हे बघा, हे बघा, हे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याला आणि खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशी पोळी बनवून घ्यायची. हे बघा, आता आपण याला छोटे छोटे, आपल्याकडे ग्लास किंवा वाटी असेल त्याने आपण याला गोल छोटे छोटे हे बनवून घ्यायचे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता. मोमोजसाठी आपल्याला असंच लागणार आहे, छोट्या छोट्या पुऱ्यासारख्या छोट्या पुऱ्या असतात ना. तर आपण 4 झालेल्या आहेत एका पोळीच्या. तर एवढी तरी पोळी बनवायची. हे बघू शकता. हे मी छोट्या छोट्या 4 बनवून घेतल्यात. आता मी हे सगळ्या अशाच बनवून घेणार आहे आणि याच्यात स्टफिंग कशी भरायची ते पण दाखवणार आहे आणि त्याला आपल्याला हे फोल्ड कसं करायचं ते पण दाखवणार आहे. चला, आता आपण परत लाटून घेऊया. हे बघा फ्रेंड, तुम्ही बघू शकता मी इथे हे बनवून घेतलेलं आहे सगळे. म्हणजे माझ्या मुलाने मला मदत केली, त्यानेच बनवलेले आहेत. म्हणजे फक्त मी तुमच्यासाठी एक छोटंसं स्टफिंग करून दाखवते, जे तुम्ही घरी इझिली बनवू शकता.
सेम टू सेम आपण मोमोजसारखं अशी आपली याची पाळी असते ना, त्या माझ्या मुलाने बनवलं. सगळे बनवून झाले, ती मी बनवली. आपले सेम टू सेम करंजाचा शेप असतो तसेच आपले हे मोमोज आहे. आता याला आपल्याला छानपैकी स्टफिंग करून घ्यायचं. आणि एवढ्याशा पिठाचे हे बघा किती झाले, 3, 6, 9, 16 झालेले आहेत. 16 झालेले आहेत. तर आता आपण त्याला मस्तपैकी स्टीम करून घेऊया, तुम्हाला दाखवते. तर चला, तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया. हे घेऊन किचनमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवते स्टफिंग कशी करायची आणि कसे. बघा फ्रेंड, आपले मोमोज रेडी आहेत. आपण स्टीम करून घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही आपले मोमोज कसे चमकत आहेत. चमक आहे त्याच्यावर एक. हे बघा, हे मी मोमोज आता आपले हे करून घेतलेले आहेत. तर हे बघू शकता, इथे मोमोजची थोडीशी चटणी आहे. हे बघा, तर हे मी आज असा बेत बनवलेला आहे मोमोज. आणि मोमोजच्या चटणीचा पण व्हिडिओ आहे, पण तो मी तुम्हाला आत्ता सध्या नाही बनवू शकत. तो मी तुम्हाला मोमोजच्या चटणीचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मी बनवेल. मोमोजच्या चटणीचा पण व्हिडिओ ही माझ्याकडे ऑलरेडी होती म्हणून ती मी घेतलेली आहे. पण तुम्हाला आवडत असेल मोमोज तुमच्या मुलांना तुम्हाला, तर मी नक्की तो पण व्हिडिओ करेल. तर आत्ताच्या पुरतं हे बघा, तुम्ही बघू शकता. तुम्ही पण या एन्जॉय करायला यूट्यूब फॅमिली. हे बघा, बघू शकता मी कसे थोड्याशा सामानामध्ये जे आपलं छोटंसं घरी जेवढं सामान भेटतं तेवढ्यातून मोमोज कसे बनवले, जेवढं अवेलेबल आहे त्याच्यामधूनच मी बनवलेला आहे. तर कसे वाटले आपला हा छोटासा व्हिडिओ आपला मोमोजचा. तर तुमच्या मुलांना पण सुट्ट्या लागल्यात, नक्की त्यांच्यासोबत त्यांना पण बनवून द्या अशीच आपलं जे आहे घरामध्ये त्या सामानाने. तर नक्की एकदा बनवा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. तर कसा वाटला नक्की सांगा. चला, ओके, बाय.